तीन तीन चार चार मतदारसंघामध्ये आपण आघाडीवर आणि एखाद दुसऱ्या मतदारसंघात आपण पिछाडीवर गेलो, पण मताधिक्य त्यांनी एवढं घेतलं की या 4 मतदारसंघाचं लीड कापून टाकलं. म्हणजे याचा अर्थ आपले जे काही मतदार आहेत हे मतदार रिलॅक्स होते. 400 पार आपण होणारच आहे, आपण जिंकणारच आहे, आणि मग काय आपण कुठे फिरायला गेलो तर चालेल. परंतु हे फिरणं जे आहे किंवा जे काही रिलॅक्स होणं हे आपल्याला या निवडणुकीमध्ये भोवलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना कार्यकर्त्यांना जागृत होण्याची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.